वेगवेगळ्या ठिकाणी 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जी चौकशी होते, तपास होतोय, ती सगळी माहिती आता कोर्टाला दिली जाते का? नक्कीच या ठिकाणी ही सगळी माहिती दिली जाते। कोर्टासमोर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मांडले जात आहे। एकूण जर पाहिलं तर यामध्ये अधिकचा वेळ लागू शकतो असं देखील सरकारी पक्षातर्फे सांगितलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, कारण हे जे प्रकरण आहे त्याची व्याप्ती ही अधिक वाढताना दिसून येते, त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी पक्षातर्फे त्या ठिकाणी विनंती केली जाते। कोर्टासमोर काही मुद्दे मांडले जातात, त्यामुळे आज कोर्टात या नराधमाला हजर केल्यानंतर त्याला पुन्हा कस्टडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न आपल्याला असल्याचं एकूण पाहायला मिळतोय। कारण जे गुन्हे नव्याने 2 दिवसापूर्वी दाखल झालेला आहे, ज्या पीडित समोर आलेला आहे, त्या पीडितांचे जबाब नोंदवल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती खरं तर एसआयटीला मिळाली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठीच खरं तर हा सगळा प्रयत्न आपल्या सरकारी पक्षाचा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये एकूण जी माहिती आहे ती पुन्हा त्या ठिकाणी मिळवायची आहे, त्याचे पुरावे पुन्हा मिळवायचे आहे। आणि ज्या ठिकाणी या भोंदूबाबाने जर आपण बघितलं तर ज्या मिरगावच्या मंदिराच्या परिसरात असलेली विहीर, त्याच्या फार्म हाऊस मधला जो परिसर आहे, जो गार्डनचा परिसर आहे, त्या ठिकाणी असलेले कुठे नाग, त्यांनी कसे ही सगळं भासवलेलं होतं त्याचा देखील तपास खरं तर करायचा आहे। आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कस्टडी खरं तर 7 दिवसांची मागितल्याची माहिती देखील आता मिळते। यामिनी बरं, शुभम, जशी तुम्ही माहिती देत होता, साधारणपणे 6,53,000ची रोकड आतापर्यंत या तपासणीमधून समोर आली आहे। मात्र शिर्डी असेल, अहिल्यानगर असेल यासारख्या वेगवेगळ्या भागामध्ये जी कोट्यवधी रुपयांची संपत्ती किंवा मालमत्ता ज्या पद्धतीने अशोक खरातने जमवली आहे, अनेक ठिकाणी तो भागीदार देखील आहे, त्याविषयी काही कळतंय का? आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। सध्याची आपण ही दृश्य बघतोय, ज्यावेळेला खरातला नाशिकच्या या कोर्टामध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत। आणि सध्या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद केला जातोय, पोलिसांकडून देखील पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी अशोक खरातच्या केली जाणार आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली जाते। खरातला वन कायद्यानुसार देखील शिक्षा होऊ शकते, कारण आतापर्यंत कस्तुरी असेल, वाघाचं कातडं असेल किंवा सापाची कात असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी या तपासामधून समोर येत आहेत। रोकड देखील सापडलेली आहे। अधिकारी सूर्यवंशी हे सध्या गुन्ह्याची माहिती कोर्टाला देत आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळणार आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आरोपीने आतापर्यंत अनेक महिलांवरती लैंगिक शोषण केलेलं आहे आणि आतापर्यंत जी झाडाझडती जी घेण्यात आली त्यामध्ये 6,53,000ची रोकड देखील सापडली आहे, लॅपटॉप देखील सापडलाय। अर्थात या लॅपटॉपमधून आणखी काही धागेदोरे, आणखी काही पुरावे सापडतात का याकडे लक्ष असेल। खरातकडे एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हर देखील होतं, ते देखील सापडलंय। सोबतच 5 बंदुकीच्या पुंगळ्या देखील सापडल्या। त्यामुळे ह्या ज्या 5 राऊंड होत्या त्याने नेमक्या कुठे फायर केल्या याविषयी देखील तपास सुरू आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। शुभम, सध्या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे आणि ज्या पद्धतीने ते कोर्टाला माहिती देत आहेत की आरोपीकडून जेव्हा झाडाझडती घेतली जाते वेगवेगळ्या ठिकाणची, तेव्हा 6,53,000ची रोकड सापडलेली आहे। सोबतच त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या मालमत्ता आहे, त्याची भागीदारी आहे, त्याविषयी कोर्टाला काही अवगत केलं जातंय का? नक्कीच ज्या पद्धतीने काही आर्थिक जे संबंध होते ते देखील आता तपासले जाणार आहे। एकूण जर बघितलं तर आयकरच्या माध्यमातून देखील या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। काही महत्त्वाची कागदपत्र खरं तर या एसआयटी पथकाच्या हाती लागलेले होते आणि त्या अनुषंगानेच खरं तर हा तपास पुढे सुरू होता। आणि आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी आरोपीचे जे वकील आहे संजय भाटे हे आता बोलायला उभे राहिलेले आहे। 7 दिवसांपासून हा तपास सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे जे व्हिडिओ जमा केले आहे किंवा सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले आहे, आरोपीचे वकील हे सगळं सांगताय। यामध्ये जर बघितलं तर काही डीव्हीआर, लॅपटॉप जे मिळाले आहे, पैसे मिळाले आहे, त्याचा उल्लेख कुठे आले नाही किंवा त्याचा शोध बाकी आहे का, असे काही प्रश्न देखील आता आरोपीच्या वकिलाकडनं उपस्थित केले जात आहेत। जे द्रव्य पाजले गेले होते त्यासाठी पीसी वाढून जो मागितला जातोय, खरं तर अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने काही मुद्दे मांडले होते त्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 7 दिवस रिमांड दिली आहे। त्यामुळे पुन्हा रिमांडची काय गरज आहे असं आरोपीचे वकील संजय भाटे बोलताय। आणि कोर्टामध्ये जर बघितलं तर सरकारी वकिलांकडनं जे महत्त्वाचे काही मुद्दे मांडले गेले त्या संदर्भात काही प्रश्न हे आरोपी
आरोपीचे वकील उपस्थित करताय. काही डॉक्युमेंट घ्यायचे नाहीत किंवा रजिस्टर ऑफिसमधून कागदपत्रे मिळू शकतात. त्यामुळे रिमांडची काय गरज आहे, आरोपीची त्या ठिकाणी काय तपास अजून करायचा आहे, असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जाते आणि त्यावर आता सरकारी वकील देखील जे ते बोलायला उभे राहिल्याची माहिती आपल्याला मिळते. एकूण जर बघितलं तर यामध्ये काही पैसे मिळून आलेले होते, काही कागदपत्र मिळून आलेले होते, महत्वाचे काही त्यामध्ये डॉक्युमेंट देखील होते. या संदर्भात एसआयटी ज्या पद्धतीने तपास करत होते त्या एसआयटीच्या तपासामध्ये अनेक महत्वाचे पुरावे समोर आल्यानंतर कुठेतरी आता सरकारी वकिलांच्या माध्यमातून जे कोर्टासमोर मांडले जात आहे या संदर्भात प्रश्न आरोपीचे वकील जे आहे ते त्या ठिकाणी संजय भाटे हे त्यांनी बोलताना काही प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. बरं शुभम, यामध्ये ज्या कस्तुरीचा उल्लेख केला जातोय किंवा वाघाचं कातडं असेल, साप होता तो खरा होता की खोटा होता या संदर्भात अजून माहिती जमा करायची असं देखील कोर्टाला सांगितलं गेलंय. त्यामुळे वन कायद्याच्या अंतर्गत देखील या आरोपीला शिक्षा होऊ शकते. नक्कीच वेगवेगळे जे कलम लावलेले आहे त्यामध्ये या संदर्भाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने जे गुन्हे दाखल झालेले आहे त्यामध्ये ज्यावेळी त्या तपास पथकाला हे सगळे प्रकार समोर आले त्यानंतरच त्या कलमांची वाढ या गुन्ह्यांमध्ये केलेली आहे. त्यामुळे जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या भोंदूने ज्या पद्धतीने या पीडितेवर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्यांना त्रास दिलेला होता, त्यावेळी काही भीती दाखवलेली होती आणि ती भीती ज्या पद्धतीने दाखवत होता ते हेच प्रकार होते. काही चिंचोके वापरले जायचे, त्यामधून कुठेतरी एखाद्या रत्नाचा कुठेतरी वापर केला जायचा असा तो त्या ठिकाणी बनाव करत होता. त्यासोबत काही नाग असायचे, नागांचे प्रकार वेगवेगळे असायचे, सापाचे प्रकार असायचे, ते देखील खरं तर या भोंदू त्या ठिकाणी या महिलांना भीती घालत होता. आपण जर बघितलं तर सरकारी वकील आता त्या ठिकाणी बोलायला उभे राहिलेले आहे. जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणची सिद्ध पूजा करायचा केली जायची त्याचा तपास खरं तर करायचा आहे. ज्या मंदिरात नेमकं काय काय घडत होतं, देवाच्या नावाने हा भोंदू कसा लोकांना त्या ठिकाणी फसवत होता त्याचा तपास खरं तर करणं बाकी आहे असा युक्तिवाद त्या ठिकाणी सरकारी वकिलांकडनं केला जातोय आणि त्यामुळे नरबळीचा संशय असल्याचा देखील जो प्रकार आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आणि त्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी या भोंदू अशोक खरातचा रिमांड पुन्हा पाहिजे असल्याची विनंती जी आहे ती किंवा कोर्टासमोर जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न सरकारी वकील करत आहे. कारण त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये जर बघितलं तर महादेवाची पिंड आहे आणि त्याच ठिकाणी ह्या भोंदू जो आहे तो त्या ठिकाणी वेगवेगळे अघोरी कृत्य करत होता किंवा त्या अघोरी कृत्यांच्या वेळी वेगवेगळे देवदेवतांच्या पूजेच्या नावाखाली या महिलांना त्या ठिकाणी फसवत होता आणि त्या ठिकाणी सापाची एंट्री व्हायची. ते साप नेमके कोणते होते, असली होते की त्या ठिकाणी काही बनावट साप किंवा बाजारात मिळणारे साप होते याचा तपास खरं तर करायचा आहे. ज्या पद्धतीने त्याला 7 दिवसांपासून रिमांडमध्ये घेतलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या भोंदूच्या आलेल्या पीडित महिलांच्या आलेल्या तक्रारीनंतर त्याचा जाब घेतलेला होता. त्याचं नाशिकच्या कार्यालय जे आहे ते ओकस कार्यालय म्हणून आहे त्याची खरं तर त्या ठिकाणी तपासणी केली होती. या कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू होतं त्याचा खरं तर तपास पोलिसांकडनं केला होता. मात्र आता पुढचा जो टप्पा पोलिसांचा असणार आहे एसआयटीच्या माध्यमातून जी खरं तर पुढची चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे नाशिकच्या सिन्नरमध्ये या मिरगावामध्ये असलेले जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये खरं तर काय नेमकं हा भोंदूबाबा करत होता त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच खरं तर पुन्हा त्याचा रिमांड पाहिजे असल्याची सरकारी वकिलांकडनं माहिती मिळते. बरं शुभम, जे 6 गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये आता असं कळतंय की हा जो आरोपी भोंदू बाबा आहे तो स्वतः 67 वर्षांचा आहे. त्याने एका 30 वर्षाच्या तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यासोबत आता जे नव्याने जे गुन्हे दाखल झाले आहेत कालपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये असं कळतंय की विद्यार्थिनींना देखील त्याने लक्ष्य बनवलेलं होतं. नक्कीच यामध्ये ज्या पीडित महिला समोर आलेल्या होत्या खरं तर त्याची माहिती समोर आणू नये अशी खरं तर एसआयटीकडनं माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि त्यामुळे या पीडितांसंदर्भातची अधिकची माहिती देत असताना या पीडित नेमका किती वर्षाच्या आहे त्या संदर्भात जो उल्लेख आहे तो आज कोर्टामध्ये होतो आहे. त्यामध्ये एक महत्वाची माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते यामिनी. त्यामध्ये 30 वर्षाची तरुणी खरं तर तिला देखील या भोंदूने जाळ्यात अडकवलेलं होतं आणि या भोंदूचं जर वय वर्ष बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे. त्यामुळे 67 वर्षाच्या याने या पीडितेवर नेमके जे लैंगिक अत्याचार केले होते. एक मोठी बातमी आपण बघतोय खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशोक खरातच्या संदर्भात सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि 29 मार्च पर्यंत आता भोंदू बाबा अशोक खरात याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासाला
पुन्हा एकदा गती मिळू शकते. पुन्हा एकदा ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी असेल. 5 दिवसांच्या या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. आज त्याची कोठडी संपणार होती. आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुन्हा एकदा जाऊया, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. शुभम, नक्कीच यामध्ये जर बघितलं सर्वात मोठी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. 29 मार्च पर्यंत पुन्हा कोठडी जी आहे ती या भोंदूला सुनावण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर हा भोंदूच्या वेळी हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळी हा भोंदू मान खाली घालून त्या ठिकाणी उभा होता. त्याची बोट बघून त्या ठिकाणी हा सगळं ऐकत होता आणि त्यावेळी कोर्टाने देखील त्याला काही बोलायचं आहे का असं विचारलेलं होतं आणि साप वाघ याविषयी नेमकी काय माहिती आहे ही माहिती देखील कोर्टाने त्याच्याकडनं विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काहीही न बोलता हा भोंदू त्या ठिकाणी कोर्टामध्ये खाली मान घालून त्या ठिकाणी उभा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. काही वेळात यामिनी या भोंदूला कोर्टाच्या बाहेर आणलं जाईल. आपण जर बघतोय तर सरकारी वकील देखील आता या ठिकाणाहून कोर्टाच्या बाहेर पडलेले आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू. युक्तिवाद संपलेला आहे. 29 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि यानंतर या भोंदूने ज्या पद्धतीने जे काही काळे कारनामे केले होते त्याचे सगळा पाडा जो आहे तो सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी वाचला गेलेला होता. त्यामुळे 29 मार्च पर्यंत आता कोर्टाने त्याला कोठडी जी आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण काही वेळामध्ये जर बघितलं तर आता युक्तिवाद संपल्यानंतर सरकारी वकील असतील आणि हा